घ्यायला? का नाही जमणार? जमल की. नशिबानं दिलीये संधी, नशिबानं दिलीये संधी, प्रेमानं दिलाय होकार. सावीचं नाव घेऊन करायचंय सुखाचा संसार. बरं सावी, आता तू घे चल. चला मॅडम, आता तुमची बारी. जमल ना? सुखी होईल संसार, नवरा मिळालाय खास. भरवते धैर्य रावांना, प्रेमाचा खास. जुळलंय नव्यानं नातं, कुटुंब जमलंय घरात. फक्त पप्पांची आठवण छळती आज मनात. लवकरच सगळं तुझ्या मनासारखं होईल. घे, उखाणा घ्यायचा आहे ना तुला? उखाणा घे सावी, घे उखाणा. पण तू उखाणा घेतेस म्हणजे धैर्य कायमचे तुझे झाले असं समजायचा मूर्खपणा करू नकोस सावी. कारण असं कधीच होणार नाही. धैर्य माझेच होते, माझेच आहेत आणि माझेच राहणार कायम. तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाहीये सावी, कारण मी ती कधीच पूर्ण होऊ देणार नाहीये. कारण तुझा हा बाप हा माझा ताब्यात आहे आणि याचाच वापर करून मी माझा धैर्यांना कायमच परत मिळवणार. हिनं असं का थांबवलंय आपल्याला इथं? आले. माझ्या लाडक्या मुलाला, माझ्या लाडक्या सुनेला कोणाचीच नजर नको लागायला. झाली यांची नाटकं सुरू. काय तर काय, यांच्या नाटकापायी आपला जीव जायचा. नीता, आई खरंच किती बदलल्यात ना. हो ना ताई, ही सगळी सावीचीच कमाल आहे बघा. खरं तिच्या प्रेमामुळेच हे शक्य झालंय. आजचा दिवस मात्र छान गेला नाही. दोन्ही कुटुंबांनी अगदी एकत्र छान वेळ घालवला.
अरे मी इथेच काय बोलत बसले? तुम्ही थकला असाल ना, जाऊन आराम करा. हं? चला या. वहिनी रेडी? सावी, काय झालं? आत्ताच लग्न झालंय ना आपलं, मग तू अशी चालत जाणार आहेस होय? धैर्य, काय बोलताय तुम्ही? जरा कळेल असं बोला की. धैर्य, धैर्य, अहो, काय करताय तुम्ही? सोडा बरं मला खाली. अहो, नीता बहिणी, अवंती बहिणी दोघी बघतायत आपल्याकडे. सोडा बरं. वहिनी, मी माझ्या हक्काच्या बायकोला असं उचलून घेतलंय, त्याचा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? छे छे, प्रॉब्लेम कसला आहे? ते तुम्ही दोघं दिसता एकदम झक्कास. आई, अहो काय तुम्ही असं बघतात होय? हा भाऊजी, सॉरी. हा आम्ही जातो, आम्ही काय बघितलं नाही. हा, तुमची मजा चालू दे, जातो. ती सावी खूप चालाक आहे. तिच्याशी मी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी सारखी संशयाने बघत असते माझ्याकडे. चला, मान खाली घालावी, निदान एवढी तरी लाज आहे तर. काम होणार आहे की नाही तुमच्याने? मॅडम, खरंच लय हुडकलं. खरं तो पेशंट कुठं गायब झालाय काय कळनाच झाले. नाना, तुम्हाला माहितीये काम झालं नाही हे ऐकायची सवय नाहीये मला. काहीही करा, अगदी पाताळात जायची वेळ आली ना तरी चालेल, जा, पण त्या पेशंटची सगळी माहिती काढून आणा. तोंड वर